नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे विप्रोची भन्नाट जॉब अपडेट घेऊन आलो आहे। याच्यामध्ये तुम्हाला खूप सारं बोनस भेटणार आहे आणि प्लस तुम्हाला एक डिग्री पण मिळणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या प्रोग्रामचं नाव आहे वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम। यामध्ये जॉब फंक्शन आपलं राहणार आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी। तर यामध्ये तुम्हाला पॅकेज नसणार आहे, तुम्हाला पर मंथनुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे। तर पहिल्या मंथपासून तुम्हाला सॅलरी राहणार आहे 15,448 रुपये आणि तुम्ही सेकंड इयरला गेल्यावर तुमची सॅलरी होणार आहे 17,000 रुपये पर मंथ आणि प्लस 553 रुपये आणि तेच तुम्हाला तिसऱ्या वर्षी मिळणार आहे 19,000 रुपये प्लस 618 रुपये तुम्हाला मिळणार आहे आणि तेच शेवटच्या वर्षी तुम्हाला 23,000 रुपये मिळणार आहे। तर मित्रांनो, यामध्ये त्यांनी ॲडिशनली ESIC इन्क्लूड केलेले आहे, म्हणजे तुम्हाला काही जरी मेडिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही फ्रीमध्ये उपचार करू शकता। तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीसोबत तुम्ही उपचार करू शकता फ्रीमध्ये। आणि सर्वात मोठी गोष्ट यामध्ये, तुम्ही या प्रोग्राम या जॉबमध्ये जॉईन झाले तर तुम्हाला जॉईनिंग बोनस पहिल्याच महिन्यात तुम्हाला 75,000 रुपीज मिळणार आहे। 75,000 रुपये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट जमा होणार आहे। तर बघूया सिलेक्शन प्रोसेस काय राहणार आहे आणि परीक्षा कशी राहणार आहे। तर सिलेक्शन प्रोसेस हे पूर्ण तुमचं ऑनलाईन होणार आहे, तुम्ही घरी बसून लॅपटॉपवर परीक्षा देऊ शकता आणि यामध्ये राऊंड आहे ना 3 राऊंड राहणार आहे। सगळ्यात पहिले ऑनलाईन असेसमेंट राहील, त्यामध्ये 4 सेक्शन असणार आहे आणि दुसरा राऊंड बिझनेस डिस्कशन राहणार आहे आणि तिसरं राऊंड HR डिस्कशन राहणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट यामध्ये तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करताय तर तुमचं सर्व्हिस ॲग्रीमेंट बॉन्ड राहणार आहे। तुम्ही 60 महिने हे जॉब सोडू शकणार नाही। जर तुम्ही 60 महिन्याच्या आत जर तुम्ही हे जॉब सोडत असाल तर तुम्हाला जे जॉईनिंग बोनस आहे ते तुम्हाला रिटर्न करावं लागेल कंपनीला। 75,000 रुपये तुम्हाला वापस द्यावा लागेल तुम्हाला। तर वळूया अदर क्रायटेरियामध्ये। यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की तुम्ही जर 10वी आणि 12वी केले असाल तर तुम्ही यासाठी इलिजिबल आहात आणि तुमचं जे बॅकलॉग आहे फक्त एक बॅकलॉग चालन, जोपर्यंत असेसमेंट होत नाही या कंपनीची तोपर्यंत तुमचं एक बॅकलॉग पाहिजे। जर तुमचे जास्त बॅकलॉग असेल 2, 3, 4 तर अलाउड नाही मित्रांनो यामध्ये। तर क्रायटेरिया बराच मोठा आहे, तुम्ही वाचून घ्यावे। यामध्ये शेवटची गोष्ट त्यांनी लिहिलेली की तुम्ही जर या प्रोसेसला पहिले पण अप्लाय केले किंवा मागच्या महिन्यात, त्याच्या मागच्या महिन्यात, 2 महिन्या अगोदर तुम्ही यासाठी इलिजिबल नाही आहे। जर तुम्ही हा फॉर्म फर्स्ट टाईम भरत आहात तर तुम्ही वेलकम आहे, तुम्ही भरू शकता। आणि शेवटच्यांनी लिहिलेलं आहे की तुमचं जे वय आहे ते 18 वर्षाच्या पुढं पाहिजे जेव्हा तुम्ही हा जॉब अप्लाय करत आहात। जर तुमचं 17 असेल, 17.11 जरी असेल तर तुम्ही इलिजिबल नाही आहे। तर मित्रांनो, या गोष्टीची दक्षता घ्या। तर वळूया दुसऱ्या क्रायटेरियामध्ये। तर जसं की मी सुरुवातीला म्हटलं होतं की तुम्हाला जॉब प्लस डिग्री मिळणार आहे, तर यामध्ये तुम्हाला MTech डिग्री यामध्ये पूर्णपणे भेटणार आहे। तर यामध्ये इलिजिबिलिटी क्रायटेरिया 10वी 12वी आणि तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं पाहिजे। तर ग्रॅज्युएशनमध्ये BCA आणि BSc ज्याचं कंप्लीट झालेलं आहे आणि इयर ऑफ पासिंग यांनी म्हटलेलं आहे 23 आणि 24 बॅचवाले ह्यामध्ये इलिजिबल आहेत, ते अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काही जरी डाऊट असेल तर कमेंटमध्ये विचारा। तर मिळूया असंच काही नवीन जॉब अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।